मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 3D चित्र काढण्यासाठी यथार्थदर्शनाचा अभ्यास केला। 3D चित्र काढताना वस्तूच्या 3 बाजू चित्र काढताना कशा दाखवायच्या आणि त्या चित्रातील अंतराचा भास कसा दर्शवायचा हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंय। तर आज आपण 3D चित्र त्याच पद्धतीने काढणार आहोत, पण त्याची शेडिंग कशी करायची ते मी तुम्हाला आज शिकवणार आहे। नमस्कार, मी प्रियंका मोरवाळ स्वागत करते तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। घरच्या घरी चित्रकला शिका, तेही आपल्या मराठी भाषेतून। आज मी तुम्हाला 3D चित्रातील छायाप्रकाशाचा अभ्यास कसा करायचा ते दाखवणार आहे। मित्रांनो, मी माझ्या सर्वात पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले चित्र काढण्याआधी पेन्सिलचा सराव कसा करायचा, ती कशी पकडायची आणि शेडिंग करताना कशा पद्धतीने पेन्सिल धरायची हे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलंय। आतापर्यंत तुमची मस्त प्रॅक्टिस झाली असेल। आपण आज त्याच सरावाचा आधार घेऊन शेडिंग कशी करायची ते बघणार आहोत, पण ही शेडिंग थोडी वेगळी असेल। मित्रांनो, मी माझ्या सर्व व्हिडिओमध्ये चित्रकला ही सोप्या पद्धतीने सांगितली आहे। तुम्हाला चित्र काढता यायला हवं, ते समजायला हवं, कोणत्या प्रकारचं ते चित्र आहे ते तुम्हाला कळायला हवं। त्यासाठी मी तुम्हाला हे सर्व छोटे बारीक गोष्टी आणि सोप्या गोष्टी तुम्हाला सांगते आहे। या सर्व चित्रांचा तुम्ही बारीक अभ्यास केला आणि लक्षपूर्वक तुम्ही ऐकून आणि त्याच पद्धतीने प्रॅक्टिस केली तर तुमचे चित्र खूप छान होईल आणि तुम्हाला चित्र काढताना अजून सोपं होईल। तर चला आपण 3D चित्रातील छायाप्रकाशाचा अभ्यास कसा करायचा ते बघू। तर मित्रांनो, आज आपण 2 प्रकारे 3D चित्र कसे काढायचे ते बघू। आधी आपण चौकोन आखून घेऊ। चौकोन आखल्यानंतर आपण त्यामध्ये एक वर्तुळ काढू। तुम्हाला हवं त्या साइज मध्ये तुम्ही वर्तुळ घ्या। आता या चौकोनामध्ये आपण आडव्या रेषा मारून घेऊ। आता या रेषा आतमध्ये घ्यायच्या नाही, या वर्तुळाच्या आतमध्ये आपण या आडव्या रेषा घेणार नाही, त्या आपल्या या वर्तुळाच्या बाहेर जातील। आता ज्या या रेषा आहेत त्याने आपण वर्तुळ काढू। त्याला थोडं कळ द्यायचं आपल्याला या रेषांना, त्याच रेषांना जॉईन करायचं आहे तेवढ्याच अंतरामध्ये। ओके, आता हा वर्तुळ आपल्याला असा त्या रेषांच्या वर आलेला दिसतो। आपण या वर्तुळाला आता शेडिंग करू। आता ही शेडिंग आपण टिश्यू पेपर घेऊन त्याला रफ करू। आता थोडी बाहेरच्या बाजूने आपण ही शेडिंग दाखवू, म्हणजेच या ठोकळ्याच्या खालची सावली दाखवायची आपल्याला। तुम्हाला ही जी शेडिंग दाखवते ती एकदम सोपी दाखवते मी। शेडिंग करताना नेहमी एक लक्षात ठेवायचं, डार्क जरी तुम्हाला शेडिंग करायची असेल तरी आधी ती लाईटने सुरुवात करायची। तुम्हाला जिथे जिथे डार्क हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही हळूहळू तिथे डार्क शेड द्यायचा। आता आपण इरेजरने त्याचे काठ रफ करून घ्यायचे। या वर्तुळाच्या बाहेर जी शॅडो दिसते आणि वर्तुळामध्ये जी शॅडो दिसते त्याच्या मध्ये एक आपल्याला व्हाईट लाईन दाखवायची, म्हणजेच आपण ती रफ करून घेऊ।
या पद्धतीने आपलं एक 3D चित्र तयार झालं। ही एक पद्धत झाली आपली 3D डिझाईनची। आता आपण पुढची एक पद्धत बघू की रेषा न मारता आपण 3D चित्र अजून कशा प्रकारे काढू शकतो। आधीच्या व्हिडिओमध्ये आपण रेषा मारून वर्तुळ 3D चित्रामध्ये दाखवला। आता आपण रेषा न मारता हाच वर्तुळ 3D मध्ये कसा दाखवायचा ते बघू। आधी आपण वर्तुळ काढून घेऊ। हा वर्तुळ आहे, त्याच पद्धतीने आपण इथे थोडा यापेक्षा थोडा छोटा वर्तुळ काढू। हा फक्त लाईटली काढायचा आहे आपल्याला। आता आपण शेडिंग करून घेऊ। जसं आपण त्या वर्तुळाला शेडिंग केली त्याच पद्धतीने या वर्तुळाला पण आपण शेडिंग तयार करू। मी ज्या प्रकारे करते त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही पेन्सिल पकडू शकता शेडिंग करताना, किंवा अशी जरी पेन्सिल पकडली तरी चालते। फक्त हलक्या हाताने ही शेडिंग करायची। तुम्ही जर ड्रॉइंग काढण्यासाठी नवीन असाल तर तुम्हाला हे माहिती नसेल पेन्सिल कशी पकडायची, काय कसे स्ट्रोक द्यायचे, तर तुम्ही माझा पहिला व्हिडिओ बघू शकता। त्यामध्ये पेन्सिल कशी पकडायची आणि मी प्रॅक्टिस सुरुवातीला कशी करायची ते सांगितलेले आहे। तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। तुम्हाला जर आता तो व्हिडिओ बघायचा असेल तर वर दिलेल्या आय बटनवर टच करा, म्हणजेच तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळून जाईल। आता यासाठी आपण टिश्यू पेपरचा वापर करू। मी टिश्यू पेपरचा वापर यासाठी करते कारण तुम्हाला ती शेडिंग करताना जळ नाही जाणार। अजून आपण त्यावर डार्क शेड देऊ। मित्रांनो, परत तुम्हाला एकदा मी सांगते की तुम्हाला जर डार्क शेड द्यायचा असेल तर सुरुवातीला लाईट शेड पासूनच सुरुवात करायची। एकदम डार्क शेड दिला तर आपले पेन्सिलचे स्ट्रोक आहे ना ते दिसून येतात आणि स्मूथनेस पण निघून जातो आपल्या ड्रॉइंगचा। परत आपण त्याला टिश्यू पेपरने थोडं रफ करून घेऊ। तुम्ही टिश्यू पेपरने रफ करू शकता। टिश्यू पेपर नसेल तर तुम्ही बोटाने सुद्धा स्मूथ करू शकता। आता ही आपली या वर्तुळाची शेडिंग झाली, पण त्याच पद्धतीने या वर्तुळाला शेडिंग नाही करायची। आपल्याला या वर्तुळाला फक्त शॅडो दाखवायची या वर्तुळाची। जेव्हा आपण एखादी वस्तू बघतो त्याची शॅडो खाली पडलेली असते, म्हणजे सावली। आता हा आपला रेषा मारलेला भाग आहे ना तो आपल्याला कापायचा आहे। हा आतमधला भाग राहू द्यायचा आणि वरचा भाग कापायचा। आता मी तुम्हाला कापून दाखवते। आपल्याला वर्तुळ कापायचं नाहीये, फक्त साइडने कापायचंय।
मित्रांनो, मी काढून दाखवल्याप्रमाणे तुम्हीही रोज ही अशी प्रॅक्टिस करा. तुमचे चित्र नक्की चांगले होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि काहीही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. धन्यवाद.